नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित कादंबरी हे असं का. कालच्या भागात आपण ऐकलं की आप्पा आणि माई यांची परिस्थिती दोन ध्रुवांवर दोघे आपण अशी झालेली आहे. रात्री माईंनी आप्पांना फोन केला होता, पण आवाज वाढल्यामुळे सुनबाई जाग्या झाल्या. त्या माईंना वाटेल तसं बोलल्या आणि माई भूतकाळात शिरल्या. ऐकूयात पुढे काय होतंय आजच्या या तिसऱ्या भागात. वनिता राजाराम पाटलांची मुलगी. राजाराम पाटील सरळ माणूस, त्यामुळं चार माणसं पाठीमागे. गावभर रामराम. राजाराम पाटलांची हीच श्रीमंती. वाडा सकाळ संध्याकाळ माणसांनी भरलेला. देवाधर्माचा विकासाचा रतीब. दिवसामागून दिवस वाऱ्यासारखे पळत होते. वनिता दिवसादिवसानं वाढत होती. 10वी पास झाली, 11वीला गेली आणि माणसांची तोंड सैल झाली. राजाराम पाटलांचं तसं गावातल्या सर्वांशीच चांगलं. राजाराम पाटील चांगले, त्यांच्याशी माणसं चांगली. त्यामुळे जो तो राजाराम पाटलांना घरच्या माणसासारखा सल्ला द्यायला लागला. रंग्या गुरव एकदा म्हणाला, वनीला कितीसं शिकवणार रे? म्हणजे हायस्कूल प्रारंभ्याला 4 कोस लांब, पोरीला रोज तांगड्या तोडत किती दिवस लावणार तिथं? रंग्या पोरीच्या मनात आहे, शिकते तवर शिकू द्यावी तिला. मडम बनवणार म्हणा की. पण पाटील खरं सांगू का, नाही म्हणाल मोठा घास घेतो रंग्या, पण तुमची आबरू ती आमची आबरू. गावचं ना काय तुम्ही, जवाच्या तवा झालेलं चांगलं. राजाराम पाटलांना राग आला, पण बोलले काय नाही. ते चांगले कळीव होते. तोंड म्हटल्यावर वाजणारच हे त्यांना माहिती होतं. पोरगी आपली, वागणं माहितीचं, गुण माहिती, मग कशाला बोलायचं. एकदा किशा परीट म्हणाला, पाटील तुम्ही नाही नाही म्हणायचं, माझ्यावर सोडा. अरे पर काय, तो त्याच्याच तंद्रीत होता. फोटोतल्या नटावानी पोरगय बघा, अंगापिंडाने ह्यो असा, रंगानं म्हणांत गोरा पान, बोट ठेवायला ठेकान नाही. बाप गंभीर आहे, आड बायलाचा बारदा नाही, 4 नोकर आहेत, हे थळ सोडायचं नाही बघा. तुम्ही वय म्हणा सुपारी उद्या. अरे पण कुणासाठी? या गावची गावकी आहे माझ्याकडं, म्हण दुसऱ्या गावातल्या बाजारात बसल का मी? वनिताबाई आता मोठ्या झाल्या आणि थळ बी असं. किशा जगाची धुणी राहू दे, तुझ्या पुरतं बघ तू. पाटील तुम्ही आमचं नाही का? आहे की, पर वनिता मॅट्रिक झाल्या बिगर लगीन काय करणार नाही मी तिचं. मास्तरीन व्हायचं म्हणा की. असे एक ना अनेक. वनिताची आई सरला पाटलींबाईला तर काय काय ऐकून घ्यायला लागत होतं. बायकांच्या जिभेला दावच नसतं. उचलली की लावली टाळ्याला. मीटर नसतो, बिलही नसतं. कोणी पेढं मागतं तर कोणी हळदीनं पाय गोरं कधी करताय म्हणून विचारतीये. घालून पाडून बोलण्यात तर बायका एका परीस एक असतात. वनीच्या मागची माझी सखी, 5वा लागलाय, पोरीची जात म्हणजे कंदिलाची काच, पाण्याचा थेंब पाडला तरी तडकणार, असं कितीतरी बोलणं. हा भोग चालू होता. वनिता शिकत होती आणि एक दिवशी रंगराव अण्णा गाडी जोडून थेट रामराव पाटलांच्या वाड्यात दाखल. रामराव पाटलांचा मी होणार, सरलाताईंचा धाकटा भाऊ. रंगराव अण्णा का आला कळेना, कोडच पडलं होतं. सरलीन पाटलीनबाईंनी विषय काढला. अण्णा मधीच येणं केलं. आता किती दिवस लोकांच्या तोंडावर हात ठेवायचाय? दोघं त्याच्या तोंडाकडे बघत राहिले. पाटील तुम्ही गावगाडा हाकताय, जरा घरात बघा की. पण असं झालं तरी काय अण्णा, मिशा भादरल्या का कळन? रंगराव अण्णांना आडग्यात बोलण्याची सवय, तो सरळ कधी बोलायचाच नाही. माने मागून हात नेऊन तोंडात घास घालणारा तो माणूस. हे बघा अण्णा, वळसा घालत बसू नका. काय म्हणायचंय स्पष्ट बोला. नामी थळे, सासरा पांडुरंग हरी, सासू रुक्माई, दोघाचं पाय धुवून पिलं तरी पोट भरते. सरलाबाईने श्वास सोडला. म्हणजे तू वनिताच्या लग्नाबद्दल बोलतोय म्हण की. नाही, मी मोंडावळ्या बांधून तुला कलवरी करण्याबद्दल बोलतोय. काय चालले तुमची डोळं झाक? काय कानात काय बोळं घातल्या काय? मास्तरीन करणार आहे का तिला? काय बसून पगार खायचा आहे का? काय झोपेचं सोंग चाललंय राव. नाही, पोरगी शिकतीये म्हणून म्हणलं
आता तुम्ही बोललं म्हणून मी गिळून घेतोय. पर अक्का तूच सांग, शिकायचं वय आहे का तिचं? किती दिवस सोडणार वाऱ्याव? हा, पोरीच्या जातीला दाव हवं दाव. चारी पाय वर करून उधळले ना तर नाक राहीन का पाटीलकीचं? मी काय म्हणतोय जरा नीट ऐका, नाही तर पाणीच सोडलं या घरचं. बन नाही भाव नाही. हा, पांडुरंग हरी रखमाय माऊली. दोघं गप्प झाले तसा रंगरावाचा रंगच चढला. शाळा मास्तर आहे पोरगा. मास्तर असला तरी सरकारी मास्तर आहे. उद्या मेला ना तरी पेन्शन चालू, काळजी नाही. वरमान सन्मान मोठा. मास्तर म्हणला का उड बस. मला येडं वाकडं काही दिसत नाही. मागं पुढं तुम्ही बी बघू नका, टाका पिवळी करून. रामराव पाटील सरलाबाई काय बोलणार? नाजूक नातं, ताणता येत नाही, तोडता येत नाही. वाटीतलं ताटात सांडलं, काय करणार? दोघं काही बोलत नाहीत असं बघून रंगरावांना ठासून बोलायला लागले. आजचं जाईन थळ, माणसं टपून बसल्यात. हरी विठ्ठल म्हणता रांग लागन. पोरग एवढं शिकलंय पण बापाच्या पुढं आ करना. तिकडं सावधान व्हायचं आणि तुमचं अवसान गाळायचं. मागं पुढं बघू नका, अक्षदा टाकून मोकळं व्हा. काय अक्का? अरे पर आता पर तोडत बसली तर पाखरासारखी तडफड होईन. काय हवं असतं ग पोरीला? खातं पितं घर, आईबापासारखी माणसं. नका एवढी जागा नाही तिथं ठेवायला. मग काय म्हणतो मी पाटील? नाही बघू की. आता कशाला बघताय? कुठं बघताय? काय आरशात बघताय काय? हा, हिला हार रांगराव काय करतोय? घाम पटला राव मला. आता आणखीन काय बघताय तुम्ही? आणि तुम्ही बघत बसत असन तर बघा बसन. वाढू द्या एरंडासारखी पोरगी. मी कोण आहे? हा, मामा. लिंबू धरायला जगलो वाचलो तर असन मी. नाहीतरी मामा कुठं लागतोय आता? आय बाय नसलं तरी बी लगीन लागतंय. मी कोण मामा? हा, मावळ्याचा पोशाख मिळाला का पाहिली भर भेटतीन की मामा. पण अक्का ते समदे भोट मामा. कारण खरा मामा त्योच खरा मामा. अगं पोटात खड्डा पाडायचा, डोळ्याला डोळा लागायचा नाही. राहुलं नाही मला म्हणून आलो. गाडी जोडून आलोय. माझ्या घरी बैलांना कडबा पाणी नव्हतं म्हणून नाही आलो मी. चला निघतो मी. हर पण अण्णा का अण्णा? कोण कोणाचा अण्णा? हा, कलियुग आहे. इथं सगळे कंस मामाचे. पटलं होतं. म्हणलं बहीण एका पायावर नाचन, मेवना फेटा उठून लेजिम खेळन. पण हे असं झाले. बघू बघू हात तुमच्या तुमच्या हड. रंगराव अण्णा उठलेच. अण्णा अरे चहा पाणी जेवण खाण. काय 12 वर्षाच्या दुष्काळात ना आलोय का? म्हण चहा पाणी जेवण खाण. बघता बघता रंगराव अण्णा निघाले तशी बहीण पुढे आली. अण्णा, अरे लग्नाला आम्ही नाही म्हणतोय का? एवढं वाक्य कानावर पडताच रंगराव अण्णांनी पट्टदिशी मांडीच घातली. आका आता वाढ, जे आसन ते वाढ. पोट भरलंय तरी ढेकर देऊन ओटणार म्या. ह्याचं काय आहे? जवाच्या तवा घडलं ना का सगळं कसं बाईजवार होते. आता त्यो आमचा सरपंच हाय का नाही बेन? पोरग शिकतय म्हण बसला शिकवत. दादा सांगितलं म्हणलं सरपंच उजवा उजवा सरपंच. पण नाही. आता काय हातात पडलं ना खेळ. पोरग तिकडं फारीनात गेलं, तिकडंच बाप बी झालं. इकडं बाप ठोकतोय शिकतोय म्हण. बापाला शिकवलंय त्याने. सरपंच माणूस पण मान कुठं? खाली. नाक नाही का मिशा नाही. शेपूट तुटकं कुत्र. पाटील उद्याच्या उद्या गाडी जोडा. अरे उद्याच्या उद्या? मग आता काय सांगितलं? जावाच्या तावा का फोड करून सांगू? विषय टाळण्यासाठी सरलाबाई म्हणाली, अण्णा घुट वाढू का? वाळ पितळी भर कुस्करून खातो. काय पाटील, जावाच्या तवा घडलं नाही तर काय होतं सांगू का? अण्णा अण्णा म्हैस व्याली. आता गाभण असल्यावर येणारच ना ती. आणि समजा ती येली नसती तर जावाच्या तवा. अण्णा अरे खरवच वाढू का विचारत होते. आता अक्का एका विचारणं झालं का? देखे दुसऱ्या पितळीत. मी काय म्हणत होतो? गाडी जोडा. हा जोडा, गाडी जोडा. पोरगीला भेगा बरोबर. वनिताला? रामराव पाटलांनी आश्चर्याने विचारलं. अहो लगीन कोणाचं? तुमचं का? बन देऊन काशी केली आम्ही, गळ्यात भोपळा. अहो आपलं भांडवल काय? वनिता. पोरगे बघताच रामकृष्ण हरी. दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही. बादची कोणाची? या रंगराव अण्णाची.
अरे नाही पसंत केली ना, मिशा भादरल मी. पाहुणं, मिशाला गुठं लागलंय, ते पुसा. रंगरावाने उजव्या हाताची पालथी मूठ मिशांवरनं फिरवली. ते घोट्यावर सरकले. बहन कोणाची? रंगराव अण्णाची. घुट्ट कसं झाले? 4 पितळ्या पेलो तरी आत्मा नाही गार झाला. मी काय म्हणत होतो? कोणीच काही बोललं नाही. पण दुसऱ्या दिवशी खरोखर रामराव पाटलांनी गाडी जोडली. बरोबर वनिता होती. वनिता हरिभुवांच्या पायाजवळ वाकली. हरिभुवांनी एकच वाक्य म्हटलं, पांडुरंग हरी. तिने हरिभाऊंच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि ती पाहतच राहिली. तिने यापूर्वी पुस्तकातून वाचलं होतं, देवाच्या चेहऱ्यावर तेज असतं, कुबेराची श्रीमंती असते. ते सगळं हरिभुवांच्या चेहऱ्यावर होतं. खरं देवत्व तिथे खुललेलं होतं. नजरेत विशाल अध्यात्म होतं. ती सीताच्या पायाजवळ वाकणार, तो सीताने तिला छातीशी धरलं. त्या मिठीत वात्सल्य होतं, ममता होती. ही मिठी सुटू नये असं वनिताला वाटत होतं. सीता खानदानी घराण्यातलं रत्न होतं. गोरा वर्ण, डोळ्यात ममता, चेहऱ्यावर पौर्णिमेचा पूर्ण चंद्र, बोलण्या वागण्यात घरंदाजपणा, देवत्वाची पूर्ण छाया. सदानंदकडे तिने चोरट्या नजरेनं बघितलं. पहिल्या कटाक्षानं ती विरघळली. फडफडणाऱ्या पापण्यात मूर्ती सामावून घेण्याचा ती प्रयत्न करत राहिली. गोरा रंग, तरतरीत नाक, डोळ्यात आत्मविश्वास, साधी राहणी, पण व्यक्तिमत्व वेड लावणारं. वनिता मोहित झाली. मनाचं फुलपाखरू झालं. सर्वांगाला पालवीच फुटली. असं काय होतंय हे कळेनासं झालं. पण झालं होतं एवढं मात्र खरं. आम्ही मुलीला घेऊनच आलो. चाचरत रामराव पाटलांनी विषय काढला. वनिता पायाच्या बोटावर नजर ठेवून बसली होती. विषयाला सुरुवात झाली तसं तिचं काळीज धडधडायला लागलं. नकार आला तर ती देवाचं नाव घेत राहिली. संकटसमयी त्याचंच नाव येतं ना मुखात. रंगराव अण्णा म्हणाले, हा बघा, आमचे मेहुणे, दाजी आमचे. अहो, बरोबर आहे. रंगराव अण्णा मलाही म्हणाले, रंगराव अण्णा माझा मेहुणा. आलो, चुकलं आमचा. रीतिरिवाजाप्रमाणे मी एकटं यायला हवं होतं. पांडुरंग हरी. म्हटलं दाखवणं ठरवणं एकदमच होऊन जाईल. पांडुरंग हरी. आमची वनिता मॅट्रिकमध्ये शिकतीये. पांडुरंग हरी. वनिताच्या शेजारी बसलेल्या सीताईचा हात वनिताच्या पाठीवरनं फिरला. पिवळ्या चाफ्याला क्षणात बहर आला. वृक्षावरील पूर्णाहून शतपट फुलं क्षणात उमटली. त्याच्या सुगंधाने मन वेडधुंद झालं. मुलगी पसंत असेल तर पुढची बोलणी करायला. पांडुरंग हरी. बोलणी, कसली बोलणी? हीच आपली देण्याघेण्याची. आमचं देवाच्या कृपेनं सगळं बैजवार आहे. तुम्ही फक्त शब्द टाकायचा. पांडुरंग हरी. पाटील, ही गळ्यातली माळ आम्हाला लाख मोलाची. त्याहून आम्हाला तुम्ही अधिक काय देणार? नाही, तसं नाही, पण लगीन म्हणल्यावर माझा मुलगा मुलीशी लग्न करणार आहे. रामराव पाटील खजील झाले. थोडा वेळ काय बोलावं ते त्यांना सुचेना. म्हणजे मुलगी पसंत असेल तर. पांडुरंग हरी. रामराव पाटील गोंधळले. आता काय विचारायचं? विषय पुढे न्यायचा कसा? त्यांनी सदानंदाकडे बघितलं आणि धीर करून विचारलं, तुम्हाला आमची वनिता कशी काय वाटली? आप्पांच्या शब्दाबाहेर नाहीये मी. वनिताच्या मनावर मनामनाचं ओझं वाढत चाललं होतं. पांडुरंग हरी. तू आत ये ग. ये, देवा पुढे ये. देवाला नमस्कार कर. वनिताला सीता आत घेऊन गेली. रामराव पाटील तसेच बसून राहिले होते. आता सदानंदालाही अवघडल्यासारखं झालं होतं, पण उठायचं कसं? पाहुणे चुकीचा अर्थ काढायचे. दोघी बाहेर आल्या. वनिताच्या कपाळी सीताबाईंनी कुंकू लावलं होतं. हरिभुवांच्या ते लक्षात आलं. पाटील, पांडुरंग हरी. लागा तयारीला, लागा तयारीला. म्हणजे या घरचं कुंकू लावलंय, पोरगी आमची झाली. हा, मग आता देण्या घेण्याचं. पांडुरंग हरी. पाटील, अहो आमचा संसार तो आम्हालाच केला पाहिजे. दुसऱ्याचं ओझं नकोय आम्हाला. अहो, आम्हाला तुमची वनिता मिळाली, समद भरून पावलं बघा. सीता म्हणाली.
नाहीतरी लग्न खर्च तरी पांडुरंग हरी. आपल्याला नाराज नाही करणार आम्ही. तुम्ही अन्नदान करा, उगाच पैसा उधळू नका, आणि सोनं नाणं आम्हाला नको आहे. पाटील उठले. पुन्हा एकदा वनिताने हरिभुवांचे आणि सीताचे पाय धरले. रामराव पाटील चावड्यावर चालत बाहेर पडले. वनिताला तर पंख फुटले होते. आनंद मनात मावत नव्हता. मन गगन झालेलं होतं. सोन्यासारखी माणसं, माणसातली खरी माणसं, देवत्व असणारी माणसं आता आपली होणार होती. परिसस्पर्शानं स्वतःचंही सोनं होणार होतं. कोण असं असतं भाग्यवंत? सासऱ्याच्या तोंडी मनी पांडुरंग हरी, आणि सासू ती तर आईची साक्षात मूर्ती, मांगल्याची आणि ममतेची ठेव. आणि पती तो आईवडिलांच्या शब्दात श्रावण बाळासारखं कार्य. लग्न रामराव पाटलांच्या दारात झालं. रंगराव अण्णानं महिनाभर अगोदर बहिणीच्या घरात मुक्कामच ठोकला. त्याच्याच नजरेखाली तयारी झाली. तसूभर सुद्धा कमी ठेवलेलं नव्हतं. मंडपापासून जेवणावळीपर्यंत व्यवस्था रंगराव वारं पिऊन करत होता. पायाबरोबर तोंड चाललं होतं. वनिताचं, सदानंदाचं, हरिभुवांचं आणि सीताचं सुद्धा. लग्न झालं. वनिता हरिभुवांच्या घरात नांदायला आली. अहो अहो, पाहिलत का? पाहिलत का? बाहेर या, बाहेर या. आपल्या मातोश्रींचा प्रताप बघा. ज्ञानेश अजून बेडरूममध्येच होता. तो लुंगी लावून धावत बाहेर आला. हा काय बेडरूम आहे का हॉल आहे? कार्पेट किती कमती आहे, पाहिलं ना तुम्ही? ज्ञानेशनी पाहिलं. आई हॉलमध्ये आडवी झालेली होती. काय करायचं यांच्या या विक्षिप्तपणाला? कुणी आलं आत्ता तर काय म्हणेल? म्हणतील ही सासूला छळतीये. पण यांचं हे असं चाललेलं असतं दिवसभर. मंजुश्रीच्या तोंडाचा पट्टा चालला होता. ज्ञानेशला काय बोलावं हे सुचत नव्हतं. वनिता प्रचंड घाबरलेली होती. तशातही ती म्हणाली, अगं मी बसले तिथंच, काही सांगू नका. खरं सांगू का, काही मॅनर्सच नाही आहेत. घर कोणाचं? एका उद्योगपतीचं. आणि घरात हे फिट येणारा माणूस. काही तंत्र नाही बाई. रात्री ते, आत्ता हे, काहीतरी करायला हवंय. ज्ञानेशनी जळजळीत नजरेने आईकडे बघितलं. वनिताच्या चेहऱ्यावरची लाचारी, अपराधीपणाची भावना त्याला दिसली. तो आत गेला. आणि तो काहीही न बोलता आत गेल्याचं दुःख मंजुश्रीला झालं. तिचा पारा चढला. तिचा अपमान झाला होता. ती तरातरा आत गेली. हे बघा, काहीतरी बंदोबस्त करायला लागणार आहे. ज्ञानेश त्यावर काही बोलला नाही. मला आता हे सहन होत नाही. अशा माणसांचं काही सांगता येत नाही. तरीही ज्ञानेशचं तोंड बंद. तसा मंजुश्रीचा आवाज चढला. माझं काही नाही हो. जयचा विचार करा थोडा. हे वय अनुकरण करण्याचं आहे. उद्या तो त्यांच्या वळणावर गेला तर? मंजू, वयामुळे झालं असेल, पण त्यांचं ताळतंत्र काही बरं वाटत नाही मला. तुझं काय म्हणणं आहे? वेडेच्या हॉस्पिटलमध्ये ठेवू का आईला? डॉक्टरांना काय सांगू? काय करते असं सांगू त्यांना? त्या जे करतात ते सांगा. तुम्हाला नसेल जमत तर मी सांगेन. ते तुला वेडी ठरवतील. अहो मग आश्रमात तरी ठेवा. मंजू, मला भीती वाटते हो त्यांची. ज्ञानेश काही बोलला नाही. तो बाथरूममध्ये निघून गेला. बाहेर आला, पण मंजुश्रीने अजूनही विषय सोडलेला नव्हता. मला वाटतं आश्रमात जाऊन माहिती घ्यायला काय हरकत आहे? मंजू प्लीज, हा विषय आता थांबव. माझ्या डोक्यात अनेक विषय असतात. धंद्यात मंदी आहे. नेमके कामगार माझे बसून आहेत आत्ता. ज्ञानेशने विषय थांबवून टाकला. मग मंजूही काही बोलली नाही. डबा घेऊन ज्ञानेश निघून गेला. जयच्या स्कूलची गाडी आली. तिने त्याला गाडीतनं पाठवून दिला. स्वतः तयार झाली आणि ती आनंदी आनंद नावाच्या एका आश्रमात आली. गेटवर वॉचमननी तिला थांबवलं. कोणाला भेटायला आले? भेटायला? तुमचे कोणी सासू सासरे का आई वडील येतात? नाही नाही, तसं काही नाही. मी आपली माहिती घेण्यासाठी. नाव पत्ता हे तर द्या, सही करा ना मग आज जा. मंजुश्रीने एंट्री केली. मनातल्या मनात म्हणाली, किती सुरक्षित आहे हे ठिकाण. हे बघा, उजव्या बाजूच्या रस्त्याने जा. तिथं हापीस लागन तुम्हाला. तिथं देशपांडे मॅडम असतील, त्या तुम्हाला सगळी माहिती देतील. मंजुश्री ऑफिसमध्ये गेली. देशपांडे मॅडमनी तिचं स्वागत केलं. मॅडम, मला आश्रमाबद्दल माहिती हवी आहे. ॲडमिशन हवं आहे का? नाही, तसं अजून काही नक्की नाही आहे. नक्की नसेल ना तुमचं तर तुम्ही नक्की झाल्यानंतर या. काय आहे, चौकशीला अनेक जण येतात हो.
फुकट वेळ जातो माझा आणि तुमचाही. नाही, तसं म्हणजे आमचं 99% नक्की आहे मॅडम. ठीक आहे, 10 मिनिटं बसा. हातातलं काम संपलं की आपण फील्डवरच जाऊ. म्हणजे इथली पद्धत आहे ती. पहिल्यांदा आश्रमाचा कानाकोपरा दाखवायचा. पसंत पडलं तर ॲडमिशन. नंतर घोळ होतो. 8-8 दिवसात कॅन्सल करणारी नातेवाईक मंडळी बघितली आहेत मी. तिथे पेपर आहेत, तुम्ही वाचत बसा, मी आले हां. मंजुश्री उगाचच वर्तमानपत्रावर नजर फिरवत राहिली. अर्ध्या तासाने देशपांडे मॅडम आल्या. चला चला, बोलत बोलत आपण बघून घेऊ सगळं. मंजुश्री उठली. देशपांडे मॅडम बोलायला लागल्या. ॲडमिशन कोणाला हवंय? म्हणजे आई वडील, सासरा का सासू? अहो, मुलगी कधी आई वडिलांना आश्रमात ठेवेल का? का नाही? आमच्याकडे आहे. जन्मदात्यांना आश्रमात ठेवणाऱ्या मुली आमच्याकडे आहेत. दाखवीन मी तुम्हाला रजिस्टर. आणि त्यात नवीन काय हो? आश्रमात पाठवणं म्हणजे सोय करणं. स्वतःची बरं का. स्वतःची, नवऱ्याची आणि आपल्या मुलाबाळांची. मुलगा नसेल किंवा असूनही मुलीवर मातापित्यांची जबाबदारी असेल तर त्या जबाबदारीनं ती आपल्या आईवडिलांना आश्रमात ठेवते. आणि त्याचं मुलीला काही वाटत नाही? काय वाटणार हो? मुलगी सासरी नांदते तेव्हा आईवडिलांची ओढ असते तिला. आईबाप मुली घरी किंवा मुलगी आईबापा घरी आयुष्यभर राहणार असेल तर आपोआप माया पातळ होऊन जाते. आणि आम्ही नाही मुलींना अजिबात दोष देत. आम्ही जाणून घेतो त्यांना. आजचा जमाना जाणता झालाय. हां, 10x20च्या खोलीत संसार असतो. नवरा बायको 2 मुलं, त्यात आईबापाचा खोकला. कसला संसार हो? मुलगी टाकते इथे आणून आईबापाला. बरं, तुमच्या केसमध्ये कोण आहे? माझ्या सासूबाई. विधवा आहे? नाही नाही, आहेत ना, सासरे आहेत. अच्छा, म्हणजे दोघांना ॲडमिशन हवं आहे का? नाही नाही, तूर्त सासूबाई. असं कसं करता हो तुम्ही? ॲडमिशन घ्यायची झाली तर? अहो, पण सासऱ्यांचा खर्च मी का उचलावा? ते असतात धाकट्या धीराकडे. त्यांनी निर्णय घेतला तर त्यांचंही बघू, पण तूर्त सासूबाईंपुरता विचार आहे. देशपांडे मॅडम बराच वेळ काही बोलल्या नाहीत. मंजुश्री मग स्वतःची वकिली करायला लागली. मॅडम, अहो, मी तरी सहजासहजी निर्णय घेतलाय का? वय झालं. देवाचं नाव घेत जगावं का नाही? काय कमी आहे? पण नाही, स्वभावच विक्षिप्त. माझं काही नाही हो, मी त्यांच्या मुलीसारखी आहे, मी करीन सगळं सहन. पण मला एक मुलगा आहे, लहान आहे तो. तो त्यांच्या वळणावर गेला तर? अच्छा 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 अच्छा. म्हणजे तुम्ही स्वतःच्या मुलासाठी स्वतःच्याच सासूला आश्रमात ठेवायला निघालाय तर? पर्याय नाही हो मॅडम. मनावर दगड ठेवून निर्णय घेतीये बरं का. मंजुश्री नलावडे बाई. एक काळ असा होता, तुम्हालाही आठवत असेल, लहान मुलांवर सुसंस्कार आजा आजीकडूनच होत होते. आजोबाचा घोडा आणि आजीची मांडी म्हणजे मुलांचं अखंड साम्राज्य असायचं. सकाळी पूजा घरात आजोबांशेजारी पोरं ओम या मंत्रानं दिवस सुरू करायची, देवाला साक्षी ठेवून. तोंडात पहिला थेंब जायचा तोही पंचामृताचा आणि घास जायचा तो प्रसादाचा. संध्याकाळी अंगणातल्या तुळशी वृंदावनावरच्या समईच्या प्रकाशात राम, सीता, भीम, अर्जुन, श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकत ती पोरं झोपी जायची. आठवतंय का? बरोबर आहे तुमचं, पण आता काळ बदलला ना हो. नाही नाही, काळ नाही बदलला हो. काळ नाही बदलला, माणसं बदलली आहेत. चंद्र सूर्य तेच आहेत, अन्न तेच आहे, माणसांची शरीरं तशीच आहेत. फक्त त्यांच्या डोक्यातले ना विचार बदललेत. देशपांडे मॅडमनी स्वतःला सावरलं. आय एम सॉरी, मी हे काहीतरी वेगळंच बोलत बसले तुमच्याशी. मंजुश्रीलाही तो विषय वाढवायचा नव्हता. देशपांडेबाईंनीच मग तिला विचारलं, सासू सासऱ्यांना मुलं किती? 2 आहेत. अच्छा, दोघंही कमावते? हो, दोघंही कमावते, पण महागाई किती आहे? देशपांडे मॅडम बोलल्या नाहीत. मंजुश्रीच पुढे बोलायला लागली. आता सोय म्हणून सासू माझ्याकडे आणि सासरे दिरांच्याकडे आहेत. अच्छा, दीर काय करतात? अहो, त्यांना काय कमी आहे? दोघेही भल्या मोठ्या बंगल्यात राहतात, पैशाने बँका भरतात. नाही, ते ठीक आहे, व्यवसाय काय आहे त्यांचा? डॉक्टर आहे, डॉक्टर. भाऊजी MD आहेत, जाऊबाई स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. छान. आणि तुमचे मिस्टर? आमचा कारखाना आहे, चांगली 100-1 माणसं आहेत कामाला. हो, अशी. आणि तरीही एक माणूस जड आहे तुम्हाला. नाही, जड तसं नाही, पण सॉरी 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 सॉरी.
देशपांडे मॅडमनी स्वतःला सावरलं. आता त्या बोलत बोलत आश्रमाच्या मध्यभागी आल्या होत्या. तिथे मैदान होतं. एका बाजूला चबुतऱ्यावर मूर्ती होती. हा बाबासाहेबांचा पुतळा बरं. या बाबासाहेबांनी आश्रमाची उभारणी केली. चांगल्या 10 एकर जमिनीवर हा आश्रम आहे. हो व्हायसी. पण काय हो हे बाबासाहेब कोण? हे बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब चिपळूणकर बरं का. या शहरातले फार मोठे व्यापारी. किराणा भुसार मालाचे होलसेल व्यापारी. त्यावेळी दिवसाला लाखाच्या वर धंदा होता. मुलगा एकुलता एक, अभ्यासात हुशार. या असल्या भुसार धंद्यात त्याला रस नव्हता. गेला अमेरिकेला, तिकडे स्थायिक झाला. बाबासाहेबांची पत्नी फार लवकर गेली होती. फक्त मुलावर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं नव्हतं आणि मुलांनी अन्याय केल्यावर लग्न करायचं वय राहिलं नव्हतं. मग त्यांनी दुकान विकलं. धंद्याची माया या आश्रमात घातली. जागा होतीच. ट्रस्ट स्थापन केला. ट्रस्टला सगळी जायदाद दान करून टाकली त्यांनी. अगं बाई, मग मुलांनी वारसा हक्कासाठी दावा नाही केला का? मंजुश्रीने विचारलं. बापाच्या प्रेताला अग्नी द्यायला आला नाही की क्रियाकर्म सुद्धा केलं नाही, पण प्रॉपर्टीसाठी मात्र कोर्टात गेला. मग अहो, ही प्रॉपर्टी बाबासाहेबांची स्वकष्टाची होती, वडिलोपार्जित नव्हती. त्यामुळे त्याचं काही चाललं नाही कोर्टात. अगं बाई बिचारा. मंजुश्रीच्या तोंडून अनवधानानं शब्द बाहेर पडले. खरंच बिचारा. इंडियात इथे आला तेव्हा एकटाच आला होता. बायकोनी घटस्फोट दिला होता त्याला. देशपांडे मॅडमनी पुतळ्यासमोर हात जोडले. मंजुश्रीला हात जोडायची आवश्यकता नाही भासली. पुतळ्याखाली काय लिहिलंय वाचलं? या आश्रमात दाखल होण्याची वेळ कोणावरही येऊ नये. दुर्दैवानं तशी वेळ आली तर इथे त्यांच्या जीवनात त्यांना आनंदी आनंद मिळावा. बाबासाहेब चिपळूणकर. मंजुश्रीच्या डोक्यावरनं गेला या ओळींचा अर्थ. ती म्हणाली, तुम्ही मला आश्रम दाखवताय ना? अहो, बाबासाहेबांचे आशीर्वाद घेऊन आपण पुढे चालूया. या आता माझ्या मागोमाग. देशपांडेची मागून मंजुश्री चालायला लागली. थोडं अंतर चालल्यानंतर एक मैदान लागलं. देशपांडे मॅडम हे कोण हो? क्रिकेटची मॅच चालू होती. 100 प्रेक्षक होते. अहो, हे सगळे या आश्रमात दाखल झालेले लोक आहेत. काय? मंजुश्रीला आश्चर्य वाटलं. आश्रमात असे लोक असतात? आश्चर्य वाटण्यासारखंच होतं. पांढरी शुभ्र पॅन्ट, वर निळे टी शर्ट, बहुसंख्य वयस्कर, पण चेहऱ्यावर तेज, उत्साह, क्रिकेट खेळण्यातला आनंद त्यांच्या नसानसात दिसत होता. मंजुश्रीबाई, पुरुषांसाठी या परिसरात 2 निवासस्थान आहेत. दोन्ही निवासस्थानांच्या स्वतःच्या स्वतंत्र टीम आहेत. क्रिकेट, हॉकी, अगदी कबड्डी, खो खोच्या सुद्धा टीम आहेत. किती उत्साह आहे हो यांच्यात. त्यांच्या आपल्या माणसांनी जे जे सुख हिरावून घेतलं ना, ते ते त्यांना आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. मंजुश्री बोलली नाही, बघत राहिली. बघा की, मुला सुना नातवंडांच्या विरहाचा लवलेश सुद्धा नाही आहे त्यांच्या चेहऱ्यावर. सकाळी 6 वाजता त्यांचा दिवस चालू होतो. आंघोळ झाली की जो तो आपापल्या कामाला लागतो. कोणी देवपूजा करतो, कोणी धार्मिक पुस्तकं ग्रंथ वाचतात, कोणी वॉकिंगला जॉगिंगला जातात. बरोबर 8 वाजता नाश्ता. नाश्त्यात पोहे, उत्तप्पा, आमलेट असे रोज नवं काहीतरी पदार्थ. दूध मात्र रोज. म्हणजे पुरुषांना, महिलांना, सगळ्यांना? हां, सगळ्यांना असतं ते. मग तर भाई आमच्या आप्पांना सुद्धा इथे चांगलं मानवेल. आणि दुपारी 12:30 वाजता जेवण. जेवणातही नाविन्य. रोज नवीन पदार्थ. आठवड्यातून 1 दिवस मच्छी, 1 दिवस मटण. ओ, अगं बाई, मला तर वाटायला लागलंय आपणही इथे दाखल व्हावं. अहो, उद्याचं कोण सांगू शकतं मंजुश्रीबाई. उद्या तुमच्या मुलांना तुम्हाला इथे दाखल केलं तर ॲडमिशन देऊ की आम्ही तुम्हाला. पण तशी वेळ तुमच्यावर येऊ नये अशी मी प्रार्थना करते. असं का म्हणताय तुम्ही? अहो, सोन्याचा पिंजरा आहे हा. तो कोणाला आवडतो का? देशपांडे मॅडमनी एवढं बोलून विषयच बदलला. मग दुपारच्या जेवणानंतर अर्धा तास शतपावली, मग विश्रांती. 4 वाजता चहा. मग ज्याच्या त्याच्या आवडीचा छंद. कोणी चित्र काढत बसतं, कोणी ग्राउंडवर जातं, कोणी आणखीन काही. बायकांचंही असंच असेल ना? आपण तिकडेच चाललोय आता. दोघी महिला विभागाकडे निघाल्या. मध्ये त्यांना एक इमारत लागली. ही इमारत. वृद्ध पती पत्नी इथे दाखल होतात. त्यांना आम्ही अशा एकत्र राहता येण्यासारख्या रूम्स देतो. म्हणजे घरच्यासारखं एकत्र राहता येतं इथे. देवानं बांधलेल्या गाठी तोडायचं पातक आमचा आश्रम करत नाही हो. त्यांना अगदी घरच्यासारखं राहता येतं इथे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 70-80तलं प्रेम बघून ना आम्ही सुद्धा भारावून जातो. मंजुश्री काही बोलली नाही.
मनात येतं की तरुण जोडपी एकमेकांवर आतोनात प्रेम करतात. त्यांना वृद्ध मातापित्याचं मन का कळत नसेल? मंजुश्री काही बोलू शकली नाही. हे बघा, हा महिला विभाग 250 महिला इथे राहतात. 250? जास्त महिलांना आम्ही मनात असून सुद्धा ठेवून घेऊ शकत नाही, कारण तेवढ्या सुविधा नाही आहेत. ॲडमिशन फुल असतं इथलं. हिंदू संस्कृतीत नवविचारांची आडमुठी संस्कृतीची भेसळ झाली आहे ना, त्यामुळे ॲडमिशन फुल असतं. काय आहे, मुलांना सुनांना प्रायव्हसी हवी असते ना. आता मंजुश्रीला बोलणं भाग होतं. आमचं तसं काही नाही हां. वय झालंय. आमच्यात त्यांची ओढाताण होऊ नये म्हणून. मंजुश्रीबाई, गेली 20 वर्ष मी इथे काम करतेय. अनेक अनुभव आहेत माझ्याकडे. ओढा, ताण कुणाची होते, कशी होते, चांगलं जाणू नये बरं मी. चला आपण इमारतीत जाऊ. दोघी इमारतीत शिरल्या. मोठमोठाल्या खोल्या, प्रत्येक खोलीत 10 कॉट, प्रत्येकीला स्वतंत्र कपाट, खोल्यांना लागून बाथरूम, संडास. देशपांडे मॅडम, ही व्यवस्था अगदी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या हॉस्टेलसारखी आहे. मुलांच्या हॉस्टेलमध्ये ना मंजुश्रीबाई, आई वडील ठेवतात मुलांना. इथे मुलगा सून आईला किंवा वडिलांना ठेवतात. मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलाला ठेवण्यामागे मुलगा आईवडिलांचं नाव करावं हा त्यांचा हेतू असतो, आणि आईवडिलांना इथे ठेवण्यामागे अडचणीतून सुटणं हा एकमेव हेतू असतो. मंजुश्री त्यांच्याकडे बघत राहिली. बोलू का नको, आणि बोलू तर काय बोलावं, असं प्रश्नचिन्ह मंजुश्रीच्या चेहऱ्यावर बाईंना दिसायला लागलं होतं. श्रोते हो, हा होता आजचा 3रा भाग. मंजुश्री आज अनाथाश्रमाची पाहणी करतेय. पुरुषांचा विभाग बघितला, महिलांचा विभाग बघितला, आणि लग्न झालेल्या वृद्ध जोडप्यांचा विभागही तिने बघितला. बघूयात आता पुढे काय घडतंय या आश्रमातच. उद्याच्या भागात भेटूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.